रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, आम्ही आलेलो आहो पंढरपूरला आणि आम्ही डायरेक्ट चंद्रभागेवर आलो आहे. कारण मी केली शूटिंग संध्याकाळी निघताना गाडीत बसून, पण अंधार असल्यामुळे व्यवस्थित शूटिंग काही झाली नाही. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट चंद्रभागेवरची शूटिंग मी दाखवते. तर आता रात्रीचे 2 वाजलेले आहे. आम्ही आमच्या रावटीवरून ना 10 वाजता निघालो आणि 2 वाजता इथे पोहोचलो आहे आम्ही. तर पोहोचल्यानंतर ना डायरेक्ट चंद्रभागेवर गाडी थोडी मुक्ताई मठाजवळ गाडी पार्क केली आणि चंद्रभागेवर आम्ही आलो आहे. तेवढ्या पहाटे 2 वाजता मध्यरात्री पण चंद्रभागेवर बरेच वारकरी दिसत आहे. हे बघा, आता इथे एवढे वारकरी तेव्हा दर्शनाला किती असतील हे सांगता येत नाही. तर चला, आम्ही आंघोळी वगैरे करतो आणि लागतो दर्शन बारीला. तर चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, 2 वाजलेले पहाटेचे, 2 म्हणजे 2:30 वाजले असतील आता. कारण आम्ही इथं पोहोचले तेव्हा 2 वाजले होते. आंघोळे वगैरे कपडे वगैरे बदलून झाले आमचे आणि आम्ही निघालो आहे मंदिराकडे दर्शनाला. तर माझ्याबरोबर हे बघा, ही माझी जाऊबाई आहे, ही दुसऱ्या रावटीमध्ये आहे, पण आम्ही एकत्रच आता दर्शनाला चाललो आहे. तर आता दर्शनाला 2:30 वाजता आम्ही इथून निघतो आहे. दर्शन लाईनला किती वाजता सुरुवात करतो आणि दर्शनाला किती वेळ लागतो हे सगळं तुम्हाला सांगते मी. आता आम्ही चंद्रभागे नदीवर आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकता आजूबाजूला भरपूर वारकरी आहे. एवढ्या 2:30 वाजता, रात्रीचा 2:30 वाजता इथे एवढी गर्दी आहे. याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की दिवसभर इथे किती गर्दी राहील ती. तर आमच्याबरोबर अजून बरेच वारकरी आलेले. तर चला तुम्हाला दाखवते. चला. तर आंघोळ झाल्यावर इथे बघा सगळे वारकरी ना गंध लावून राहिले आता. आणि अंधार असल्यामुळे एवढे व्यवस्थित शूटिंग होत नाही आहे आणि अंधार असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नाही. रामकृष्ण हरी. हे बघा, आम्ही जवळजवळ 25 लोक सगळे गाडीमध्ये आलेलो आहो आणि मंदिरामध्ये तर मोबाईलला अलाउड नाही आहे. पण जोपर्यंत शूटिंग शक्य होईल तोपर्यंत मी तुम्हाला शूटिंग दाखवते आणि उरलेली शूटिंग नाही दाखवते ना, त्याबद्दल क्षमस्व. तर आता मी गंध लावते आणि आम्ही दर्शनबाईला चालतो. त्याला रामकृष्ण हरी. हे बा, इथे ना अजून काही वारकऱ्यांचा गंध लावायचा चालू आहे. आंघोळी झाल्या, गंध वगैरे लावून झालं आणि आता आम्ही आलो आहोत भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. इथे चाललोय दर्शनाला. हे बघा, इथे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर. आमचे सगळे वारकरी गेले पुढे, मी गंध लावत होते आणि हे बघा, मी पण गंध लावलाय. आता भक्त पुंडलिकांच्या दर्शनाला आम्ही चाललेलो आहोत. चला. आणि हे बघा किती गर्दी माझ्या मागे बघू शकता तुम्ही. आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहे. चला. आता आम्ही करत आहोत भक्त पुंडलिकांचं दर्शन. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि हे बघा, माझ्या मागे बरेच वारकरी आहे भक्त पुंडलिक. तर इथे मी देवाला वाहण्यासाठी तुळस घेतलेली आहे. तर हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर. याचं बाहेरून शूट तुम्हाला दाखवलं. बघा, आमच्या आंघोळी झाल्या, गंध लावून झाले, भक्त पुंडलिकाचं दर्शन झालं. आता पहाटेचे 3 वाजलेले आहे आणि जवळजवळ 26 माणसं आमच्या गाडीमध्ये आलेले आहे आणि सगळे हे बघा तयार झालेले आहे. एवढ्या पहाटे आपण कधी उठतो का? नाही, पण देवाच्या नावाने आपण सगळं काही करतो. याचंच नाव आहे पंढरीची वारी. पंढरीनाथ भगवान की जय. भक्त महाराज की जय. महाराज की जय. तर भक्त पुंडलिकाचा गजर करू आम्ही आता चाललो आहोत दर्शन बारीला. दर्शन बारीला किती वेळ लागतो काही सांगता येत नाही. चला. तर ही दर्शन लाईन बारी म्हणतात त्याला. ही आहे बरीच मोठी आणि त्यानंतर मोठे मोठे शेड होते 4. त्या शेडकडे आम्ही गेलो कारण गोपाळपुऱ्याला गेलो आम्ही. गोपाळपुऱ्यापासून दर्शन लाईन होती. तर तिथे शेडमध्ये आमचा नंबर लागला.
आणि जवळजवळ 1 तास चालल्यानंतर दर्शन लाईनपर्यंत पोचलो आम्ही आणि दर्शन लाईनला लागलो आहे. तर हे 4थ्या नंबरचं शेड आहे. खूप मोठं शेड होतं हे. तर हे बघा, आता मी एकटीच राहिली आहे. माझ्यासोबत फक्त या मागच्या माऊली ना, आम्ही दोघीच राहिलो आहे. बाकी कोण कुठं गेलं आणि कोण कुठं गेलं. तर पहाटेचे 3:30 वाजलेले आहे. 3:30 वाजता आम्ही दर्शन लाईनला सुरुवात केली आहे. बघू आता किती वेळ लागतो. कोण म्हणे 10 तास लागतात, कोण म्हणे 12 तास लागतात, कोण म्हणे 6 तास लागतात. किती वेळ लागतो तुम्हाला मी सांगते. तर चला, आता हे 2 नंबरचं शेड आहे. तर इथे खूप मोठं शेड आहे आणि त्याच्यामध्ये दर्शन लाईन लागलेली आहे. हे बघा. तसं तर माझं हे 4थं वर्ष आहे वारीचं आणि मी कधीच असं अगोदर गाडीने जाऊन दर्शन घेत नाही. दरवर्षी आम्ही जेव्हा पंढरपूरला पोचतो त्याच्यानंतरच मी दर्शन घेते. मी ह्याच वेळेस पहिल्यांदा गाडीने पुढे गेली आणि दर्शनासाठी गेली पुढे मी. कारण काय होतं माहिती का, नंतर खूप गर्दी होती आणि खूप मागच्या वर्षी म्हणजे माझी दुसरी वारी होती. त्या वर्षी मला 3 दिवस उभं राहावं लागलं, तेव्हा माझं दर्शन झालं. आणि पहिल्या वर्षी पण मी पहाटे 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत उभी होती, तेव्हा माझं दर्शन झालं. देवासाठी काही नाही, किती वेळ उभं राहिलं आणि काही त्रास होत नाही, पण बाकीचं सर्व करायचं राहून जातं. त्यामुळे मी ह्या वर्षी अगोदर गेली दर्शनाला. तर हे जे लाऊडस्पीकरवर श्री विठ्ठलाचे भजनं गाणे चालू आहे, त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना खूप उत्साह आला आणि सगळ्या वारकऱ्यांचा थकवा गेला आणि सगळे वारकरी नाचायला डोलायला लागले. बघू शकता तुम्ही वारकरी कसे नाचताय, डुलताय आणि खूप सगळं एकदम वातावरण आनंदित असं होऊन गेलं. अगोदर सगळ्यांना जशी काही मरगळ आली होती. खरं तर दिवसभर आम्ही प्रवास केला, संध्याकाळी जेवण केले आणि लगेच गाडीत बसलो. रात्रभर आम्ही जागो होतो, 1 मिनिटही डोळ्याला झोप नाही. आणि चंद्रभागेत आंघोळ करून आम्ही लगेच बारीला लागलो. तेव्हा रात्रीचे 3:15 वाजले होते. 1 मिनिटही डोळ्याला झोप नाही. डोळे खूप अटकत होते आणि खूप पायही दुखत होते, प्रचंड अंग दुखत होतं. पण जसे वारीला उभे राहिलो आणि हे विठ्ठलाचे भजनं सुरू झाल्यानंतर आमचा सगळा थकवा कसा गेला आणि आमची कशी झोप उडाली हेच कळालं नाही. आमचंच नाही, सगळी वारकऱ्यांची तीच अवस्था होती. सगळे वारकरी खूप आनंदाने नाचताय. हे बघा, हे आमचे सोपाननाना. तर माझ्या विठ्ठला पांडुरंगा, माझ्या रुक्मिणीच्या विठ्ठला पांडुरंगा, मुक्ताईच्या विठ्ठला पांडुरंगा, अशाचं हे गाणं होतं. आणि माझा रंग बघा किती काळा झालेला आहे. असं म्हणतात पांडुरंगाच्या वारीला गेलं की पांडुरंग आहे ना आपल्यासारखा रंग करून घेतो. तर मी भरपूर काळी झाली आहे. आणि हे बघा, माझ्या विठ्ठला रे विठ्ठला पांडुरंगा, माझ्या विठ्ठला रे विठ्ठला पांडुरंगा, आशयाचं हे भजन आहे. आणि सगळे वारकरी खूप जोशाने नाचताय. हे कपल बघा किती छान नाचतंय. तर दर्शन लाईनचे ना 4 शेड होते आणि 4ही शेडमध्ये हे सेम भजनं चालू होते. म्हणजे एकच ठिकाणी कनेक्टेड होतं, पण 4ही शेडमध्ये ना वेगवेगळे स्पीकर ठेवले होते आणि 4ही शेडमध्ये हे भजनं गाणे छान ऐकायला येत होते. सगळेच वारकरी भाविक खूप जल्लोषात, खूप आनंदात, खूप उत्साहात होते. आणि वारी आता जवळजवळ रात्रीचे 4:30 वाजलेले आहे. हे बघा, जागोजागी फॅन लावलेली आहे, कूलर लावलेले आहे, पाण्याच्या बाटल्यांची पाण्याची वाटप जागोजागी केलेली आहे. आणि ह्या मुली पण बघा किती छान नाचत आहेत. ह्या मुलींची आणि माझी पण खूप मैत्री झाली. त्या मुली मला सारख्या म्हणत होत्या, आमच्या लाईनमध्ये या, आमच्या लाईनमध्ये या. इथं वारकऱ्यांसाठी ना पाण्याची सोय उपलब्ध आहे. आणि हे बघा, ह्या माऊली ना पाणी वाटप करता, ज्याला पाणी पाहिजे त्याच्यासाठी पाणी देतात. तर मागच्या वर्षी मी ना
ऐन एकादशीच्या दिवशी दर्शन बाईला उभी होते. तर उपवास होता त्या दिवशी, त्याच्यामुळं इथून तिथून आहे ना वारीमध्ये बरंच फराळाचं वगैरे वाटप होती आणि खूप भारी वाटत होतं आम्हाला सगळ्यांना की आता आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. आणि हे बघा जागोजागी ना असे छोटे छोटे स्टॉल लावलेले होते. त्याच्यामध्ये लेमनच्या गोळ्या, शेंगदाण्याचे पाकिटं, बिस्किटचे पुडे, पोंगे अशा खाण्याच्या विविध प्रकारच्या वस्तू होत्या. म्हणजे कसं वारीमध्ये खूप वेळ लागतो ना दर्शनाला, लाईनमध्ये 7-8 तास किती पण वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे असे छोटे छोटे स्टॉल होते. तर एवढ्या वेळ आम्ही दर्शन लाईनमध्ये उभं होतो, पण आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण देवाच्या नामस्मरणात कसा वेळ निघून गेला ते समजलंच नाही. या स्टॉलबरोबरच चहावाला, हे बघा चहावाला आहे आणि ही छोटीशी मुलगी बघा पोटासाठी कशी तारेवरची कसरत करत आहे. तर दर्शन लाईनचे 4 शेड पार केल्यानंतर आम्ही आता बाहेर आलो आहे सिंगल लाईनला, म्हणजे लाईनमध्येच आम्ही अजून. आणि इथे ना काही विक्रेते बसलेले आहे आणि इथे खूप छान पेरू विकायला आहे. पण आम्हाला आता जायचं आहे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला. तर इथे राम मंदिर आहे, पण आता हे तिकडच्या बाजूने आणि आम्ही इकडे दर्शन लाईनला उभं आहे. त्याच्यामुळं आम्ही आता बाहेरूनच नमस्कार करतो राम मंदिरात. तर इथून तिथून आहे ना असे भिक्षा मागणारे पण खूप भिक्षुक इथे बसलेले होते. तर आता इथे सिंगल लाईन चालू झालेली आहे बरीच मोठी. म्हणजे आम्ही ना रात्री 9ला गाडीत बसलो, 2 वाजता पंढरपूरमध्ये उतरलो, चंद्रभागेवर गेलो, आंघोळ वगैरे करून आम्ही 2:15ला वारीला लागलो होतो. आणि आता 9 वाजलेले आहे. अजून आम्हाला किती वेळ लागतो दर्शनाला सांगता येत नाही. ते बघा दर्शन लाईनमध्ये आम्ही उभं आहो आणि हे बाहेरून आहे ना आता हे दर्शन लाईनमध्ये चाललंय. त्यांना वाटतंय आता ह्या लोकांना वाटत असेल एकदम गर्दी काहीच नाही आहे, पण त्यांना जेव्हा पुढे जाईल तेव्हा त्यांना कळेल का किती गर्दी आहे आणि किती दर्शनाला वेळ लागू शकतो. आफ्टरऑल आता आम्हालाच माहिती आहे आम्हाला अजून किती वेळ लागेल. तर चला रामकृष्ण हरी. आणि अजून आमची दर्शन लाईन चालूच आहे. हे बघा इकडे आहे चंद्रभागा नदी, जिथे आम्ही सकाळी आंघोळ केल्या. पण सकाळी खूप अंधार असल्यामुळे सकाळी म्हणजे आम्ही ना 3 वाजता आंघोळ केल्या, 2:30-3ला केल्या, तर तेव्हा काही दिसलं नाही. हे बघा ही चंद्रभागा नदी. चंद्रभागा नदीचं खूप खूप पवित्र आहे. तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर एक वेळेस पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही तरी चालेल, परंतु चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे असं पांडुरंगाच्या मंदिरात पण लिहिलेलं आहे. पण मंदिरात शूटिंग करता येत नाही, मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे. आणि आता जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी शूटिंग करत आणि मंदिरजवळ आल्यानंतर मात्र मी लॉकरमध्ये मोबाईल ठेवून देईन, कारण मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. तर हे बघा अजून आमची दर्शन बारी चालूच आहे आणि 3:15पासून आम्ही दर्शन लाईनला उभं आहे. 9:15 वाजलेले. हे बघा इथं जिना आहे ना, त्याच्यामुळं हळूहळू उतरावं लागतं आहे. खूप गर्दी होती पण आता जिन्यावरून हळूहळू. हे बघा इथं लॉकर आहे मोबाईल ठेवण्यासाठी. इथून पुढे ना शूटिंग करता येणार नाही, कारण मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. तर मंदिरात मोबाईल शूटिंग अलाउड नव्हती, पण ही मंदिराच्या बाहेरची शूटिंग मी घेतलेली आहे. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा बाहेरचा भाग आहे. आणि बघा दर्शन झाल्यानंतर इथे भाविक बाहेर बसलेले आहे आणि हे पश्चिम द्वार आहे. आमचे खूप छान दर्शन झाले आणि आता आम्ही बाहेर आलो. हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर मंदिर. आणि मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. दर्शन लाईनलाच एवढी गर्दी होती, त्याच्यावरून तुम्ही मंदिरात किती गर्दी असेल याचा अंदाज घेऊ शकता. पण श्री विठ्ठलाला, श्री पांडुरंगाला बघून खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न झालं. आता कोठे जावे मन तुझे चरण देखील या पंक्तीप्रमाणे माझीच नाही तर सर्व भाविकांची, सर्व वारकऱ्यांची मनाची स्थिती झाली. आणि एवढं 6-7 तास आम्ही 7 तास उभं होतो. काही 8 तास राहिले असेल किंवा काहींचं 4-5 तासात पण दर्शन झालं असेल. बरेच लोक आहे ना मधून शिरतात, त्याच्यामुळं त्यांचं लवकर दर्शन होतं. पण दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाचा चेहऱ्यावर जो आनंद होता तो असा ओसंडूच वाहत होता. आम्हाला पण खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. पांडुरंग पांडुरंग. इथे उत्तरद्वार आहे. नंबर नाही म्हणजे
पांडुरंगाच्या मंदिरात आमचे छान दर्शन झाले. आम्हाला 7 तास लागले. 3:30 3:15ला आम्ही बारीला लागलो होतो. 10 वाजता बरोबर आमचे दर्शन झाले. आणि मंदिरात फोटो शूटिंग वगैरे अलाउड नव्हतं. इथे पण मंदिरात शूटिंग अलाउड नाही आहे, पण बाहेरचं शूटिंग मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवते. आता नामदेव पायरीचं दर्शन केलं आम्ही चाललो आहोत. चला. तर इथे संत श्री नामदेव पायरी मंदिर आहे. इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि हा परिसर आहे पंढरपूरमधला पांडुरंग मंदिरच्या आजूबाजूचा. तर इथे आम्ही थोडंसं फिरलो आणि फोटो वगैरे काढले. आणि गर्दी बघा पंढरपूरमध्ये. तर आम्ही पिकअपमध्ये दर्शनाला गेलो होतो. आणि हे बघा एवढा ग्रुप होता आमच्यासोबत. आम्ही सगळे 25 माणसं आणि एक ड्रायव्हर असे 26 लोक पिकअपमध्ये दर्शनाला गेलो होतो. आता पंढरपूरला गेल्यानंतर जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं, कारण वारी याचंच नाव असतं. घरी आपले सगळे चोचले चालतात, पण वारीमध्ये आपण एकदम व्यवस्थित शिस्तीत राहतो, कारण ही सगळी पांडुरंगाची कृपा असते. हा आमचा ग्रुप. तसं तर आम्ही 17-18 दिवसापासून चालतोय. परत रात्री आमची पूर्ण झोप झाली नाही. 7 ते 8 तास 7 तास आम्ही दर्शन राहायला उभं होतो. आणि आमच्या अवतार खूप खराब झाले ते. पण देवाला आल्यानंतर काही बाकी सगळं गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं, म्हणून आम्ही आठवण म्हणून हे असे फोटो काढले. ग्रुपनी काढले, काही दोघी जोड्यांनी काढले, काही नवरा बायको कपलनी काढले. हे बघा ही माझी मैत्रिणी मनीषा, हिची माझी आत्ताच ओळख झाली आहे. तर ही पण होती माझ्यासोबत. आणि आम्ही फक्त फोटो काढले, खरेदी वगैरे काहीच केली नाही, कारण आम्ही आता परत पंढरपूरला जाणार आहे तेव्हा खरेदी करणारच आहे. आणि आम्ही लगेच आमची गाडी जिथे लावलेली होती ना तिथे आलो. आणि आमच्या गाडीत बसून आम्ही लगेच परत आमच्या राहुटीकडे रवाना झालो. जाताना परत एकदा बाहेरूनच पांडुरंगाला नमस्कार केला, चुकल्या मागल्याची क्षमा मागितली आणि रवाना झालो आमच्या रस्त्याला. तर पंढरपूरवरून येताना आम्ही इथे ना हॉटेल इंद्रायणी, हे बघा छान हॉटेल दिसलं, हे प्युअर व्हेज. आम्ही इथं आलो आणि जेवण केले छानपैकी. आणि आता चाललं आहे गप्पा छप्पा चेष्टा मस्करी. आणि आता निघालो आम्ही आमच्या राहुटीकडे. चला. रामकृष्ण हरी.